नेरूळची आर्या सचिन माने हिने किक बॉक्सिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. कठोर मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर तिने यश संपादन केले. या यशामागे आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ आहे आणि तिच्या शाळेतील सरांचे ही मार्गदर्शन आहे. आता राज्य स्तरावर यश मिळवल्यानंतर आर्याची थेट राष्ट्रीय स्तरावर झेप. आपल्या बोलाल तर घडाल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जेणेकरून आज आपण नवी मुंबई येथील नेरूळ या ठिकाणी आलेलो आहोत. जेणेकरून आज विश्व विजेत्यामध्ये म्हणजे विश्व कपामध्ये जेणेकरून आज बरेच खेळ आहेत. असे अनेक खेळ आहेत, जसे क्रिकेट आहे, जसं कबड्डी आहे, नॅशनल लेवलला जसं की खो खो आहेत. या प्रकारापैकी या खेळांपैकी एक वेगळा खेळ आज त्याच्यामध्ये एका आपल्या नेरूळच्या कन्येनी नाव रोवलेलं आहे. त्यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत. जेणेकरून त्यांच्या आई वडिलांशी आज आपण संवाद साधून घेणार आहोत. तरी आपण बोलूया, त्यांच्या वडिलांशी बोलूया, ते काय सांगतात आज आपल्या मुलीबद्दल. नमस्कार. नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर. धन्यवाद सर. जेणेकरून आज आपल्या मुलीने बॉक्सिंग ह्याच्यामध्ये नाव आज एक राज्यस्तरीय लेवलला स्कोरलेलं आहे. जेणेकरून आपल्या मुलीची जी म्हणजे जेणेकरून जो प्रवास होता आणि आपली जी मेहनत, आपण त्यांच्या मुलांच्या पाठीशी आज आपण जे पुढाकार देतो, मुलांना प्रोत्साहन देतो, आज आपल्या मुलीबद्दल आणि मुलीच्या यशाबद्दल आपण काय सांगाल सर? नमस्कार. धन्यवाद सर्वप्रथम आपल्या चॅनलची की आपण या मुलांची दखल घेतलेली आहे या गोष्टीची. आणि सांगण्याचा विषय असा की साधारणतः सुरुवातीला सांगतो की ती माझी मुलगी जी आहे ती सिऊड येथे सेक्टर 50ला NAMC स्कूल नंबर 93 मध्ये शिकत आहे. आणि तिसरी पासून ते स्पोर्ट्सच्या शिक्षक आहेत सुधाकर हलदार. तर त्यांनी एक विशेष लक्ष देऊन आम्हाला इथं बोलवलं की तुम्ही तुमच्या मुलीवर वेळ देत असाल तर सांगा, आपण त्याच्यावर वर्क करू. आम्ही म्हटलं सर चालेल, कारण शेवट किती जरी झालं तरी आपल्यापेक्षा शिक्षकांना मुलांची जास्त घडणवळ माहीत असते, त्यांना कल्पना असते. मग आम्ही त्यांना सांगितलं त्या पद्धतीने आम्ही त्यांना सपोर्ट करत गेलो मुलाला आणि आमचा वेळ देत गेलो. ज्या वेळेला आर्या तिसरी होती त्यानंतर तिला किक बॉक्सिंगच्या व्यतिरिक्त तिला तायकांडो, कराटे असे वेगवेगळे रुग्बी होतं, फुटबॉल होतं. त्यामध्ये ती वेगवेगळ्या 8 गेम मध्ये पार्टिसिपेट करत होती स्कूलमध्ये. तर ते करत असताना 3री पासून 6वी पर्यंत ती बरेचसे गेम खेळत होती. खो खो आहे, रुग्बी आहे, फुटबॉल आहे. तर ते करत येताना ते आम्ही स्पोर्टनी करत गेलो. आणि 6वी नंतर आमच्या लक्षात आलं की फोकस क्लिअर केला की बाई ही मुलगी आपली तायकांडो, किक बॉक्सिंग या गेम मध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकते. तर सरांचं आमचं बोलणं झालं. त्यानंतर आम्ही फोकस गेम चालू केला. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2025 जानेवारीमध्ये तिची सातारला ज्यावेळेला मॅच झाली, मॅच करत टप्प्याटप्प्याने जावं लागतं. यातही थोडंसं आपल्याकडे शासनाकडनं थोडंसं काही गोष्टी असतात की ज्याच्या टायमिंगचे शेड्यूल हे ते बरेचसे चॅलेंजेस ते होते. कारण गेल्या वर्षीच्या झोनलच्या मॅचेस आणि जिल्हा इथल्या मॅचेस सर्व साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024ला झाल्या होत्या. आणि त्यानंतर नॅशनलची मॅच काय होईल असं वाटत नव्हतं स्टेटची. तर अचानक आम्हाला जानेवारीमध्ये एक 5 तारखेला शेड्यूल आलं की 15 तारखेला मॅच आहे म्हणून सातारला. तर बिटवीन पिरियड कसं होतं, ही वाढत्या वयाची मुलं आहेत तर थोडेसे वजनाचे चॅलेंज येत होते. तर माझ्या कन्याने त्यावेळेला एक मोठा टास्क असा आमचा आला होता की मध्ये 3 महिन्याचा गॅप पडल्यामुळे ती 24 किलो वजन गटात खेळत होती आणि तिचं वजन झालं होतं साधारणतः 25 किलो 600 ग्रॅम. तो एक भला मोठा टास्क होता की 1600 ग्रॅम वजन कमी करायचं आणि सोबत एक्स्ट्रा फायटिंग करायची. तर त्यासाठी आम्ही इथे नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. जिथे जिथे क्लासेस आहेत त्या ठिकाणी जायचो, मुलांची बॅच करायचो. त्यानंतर आम्हाला इथे कुठे समाधानाला सोर्स मिळाला, मग आम्ही मानपूर या ठिकाणी गेलो. तिथे एक ठिकाणी काय छोटेसे क्लासेस चालतात. मग तिथे मुली नव्हत्या ह्या खेळामध्ये, किक बॉक्सिंगला. मग तिथे मुलांबरोबर तिची आम्ही मॅच खेळून गेलो. तिथे ती ज्या मॅच करायची, परफॉर्म करायची, तर त्या सरांनी आम्हाला एक आत्मविश्वास दिला की नाही सर, तुम्ही या मुलीवर वेळ द्या, ती 100% नॅशनलची खेळाडू आहे, तुम्ही प्रयत्न करा. त्यानंतर मग आम्ही ती सगळी झाल्यानंतर आम्ही सातारला गेलो, मॅचेस खेळलो. तर त्या मॅचेसच्या वेळेचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे साहेब. तर ज्या वेळेला तिने मॅचेस खेळली त्यावेळेला तिने एक दात तिने लॉस केलेला आहे मॅचमध्ये. पण तसल्या याच्यावर तिने आम्हाला कल्पना न देता तिने मॅच पूर्ण वोन केली. आणि त्यानंतर स्टेडियम त्या पोडियमच्या बाहेर जेव्हा आली त्यावेळेला तिने मला दाखवलं की पप्पा तर पहिले दोन रक्ताळलेला झालो. तर तो जे काही क्रेडिट आहे ना हे सर्व तिच्या मेहनतीचं आहे, याबद्दल दुमत नाही. धन्यवाद.
जेणेकरून आज त्यांच्या वडिलांनी सांगितलं की माझ्या मुलीने जे प्रयत्न केले होते आणि 2025ला पहिली सातारामध्ये जी किक बॉक्सिंग मॅच झाली होती त्याच्यामध्ये पहिला नंबर काढला. आता सध्या या 2000 मला वाटतं 26 मध्ये त्यांनी गोंदियामध्ये जी पहिला क्रमांक काढलेला आहे. मुलीच्या यशाबद्दल सर्व पालकांना तर वाटतच असते आणि यांच्या पालकांना जर वेगळ्याच प्रकारे जेणेकरून आज मुलीला त्यांच्या राष्ट्रीय लेवलला त्यांना जिंकून येण्याची म्हणजे त्यांना वाटतं की पालकांना माझी मुलगी आज राष्ट्रीय लेवलला गेली पाहिजे आणि राष्ट्रीय लेवललाच पहिला क्रमांक पटकावला पाहिजे. या मुलीने आज नवी मुंबईतील सर्व म्हणजे एक पालकांना आणि एक मुलांना लहान मुलांना एक संदेश दिलेला आहे त्या माध्यमातून किक बॉक्सिंगच्या माध्यमातून की असे खेळ पण खेळले जातात आणि अशा खेळामध्ये पण तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता. आता तसेच आपण त्यांच्या आईकडे जाऊया जेणेकरून की बघा आज मुलांना वाढवण्यामध्ये घराचं जे घरपण घरातली कामं सगळं सांभाळून आई मुलांना वेळ देत असते. त्याच्यातून तो वेळ काढून आज आई मुलांना वेळ देऊन आज शिकवते घडवते आणि त्यांना प्रोत्साहन देते संस्कार लावते. ती असते आई. त्या आईकडून जाणून घेणार आहोत आपल्या मुलीबद्दल आपल्या मुलीला ते कशा प्रकारे त्यांनी ऍक्च्युली जे खेळामध्ये त्यांनी शिकवलं काही प्रोत्साहन दिलं मार्गदर्शन केलं त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत आपण. नमस्कार. तुमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. जेणेकरून की आपल्या मुलीच्या यशाबद्दल आज त्यांच्या वडिलांनी आम्हाला सांगितले की जेणेकरून मुलगी जी शिकत होती तिला जी आवड झाली आणि एक सर होते शाळेमध्ये सरांनी त्यांना मुलींना प्रोत्साहन दिलं त्याच्या प्रकारे ती मुलीचं तुमच्या पुढे किक बॉक्सिंग मध्ये जो पहिला नंबर आला आताही पहिला नंबर आला. पुढच्या यशाबद्दल आता तिचं राष्ट्रीय लेवलला जाण्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तिला काय तुमचं प्रोत्साहन असणार आहे त्याबद्दल? हा नमस्कार, मी आर्याची मम्मी बोलते. आज म्हणजे तिनं आमचं खूप नाव मोठं केलेलं आहे. आम्ही सर्वसामान्य घरातूनच आलेलो आहोत आमची फॅमिली. तर आर्या तर करतेच पण तिच्या बरोबर तिचे सर आहेत ते पण सपोर्ट खूप छान करतात. आज ते म्हणजे हर गोष्ट म्हणजे तिच्या वर्क पूर्ण दिवसाचं शेड्यूल तिनं बनवलेलं आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस तोपर्यंत काय करायचं. मग त्याचं सगळं जे आहे बाबा ह्या टाइमला जेवण आहे नाश्ता आहे तिचं डाएट तिचं एक्सरसाइज करून घेणं ह्या गोष्टी मी तिला फक्त सांगते मग ती तिच्या याने करत राहते आणि करत करत आज ती चांगल्या लेवलला आणि बऱ्यापैकी चांगले यश तिनं संपादन केलेलं आहे. जसं की तुम्ही ऐकलं की जेणेकरून की आईने पण त्यांचं सांगितलं की माझ्या मुलीला मी माझ्या प्रयत्नातून माझ्या वेळेतून जेणेकरून शिकवते आणि जे सरांचं योगदान आहे आणि मुलीचंही खूप यश आहे. मुलगी म्हणजे कर्तृत्ववान आणि पुढे जाणारी आहे. तिला वाटतं की आज आपल्यामुळे आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल होईल जे आई वडिलांनी आमच्यासाठी कष्ट घेतलेले असं त्यांच्या आईने सांगितलेलं आहे. आता आपण जी विनर आहे जेणेकरून की जी आर्याशी आपण बोलणार आहोत जेणेकरून आर्याने कशा प्रकारे यश मिळवलेलं आहे आणि आर्याचा काय प्रवास होता आणि आर्याने जेणेकरून जो प्रवास चालू केला त्याच्यामध्ये आर्याने कोणाशी साथ घेतली. आई वडिलांची तर साथ मुलांना असतेच पण कोणाची साथ घेतली कोणाकडून मार्गदर्शन घेतलं तिच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार आर्या, तुझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे. जेणेकरून तू काय सांगशील की तुझ्या यशाबद्दल आणि तुझ्या पुढच्या प्रवासाबद्दल तू काय करणार आहे पुढे जाऊन आणि तू जे यश मिळवलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगशील. कसा प्रवास तुझा घडला आतापर्यंत? आतापर्यंत मी खूप मेहनत घेतलेली आणि सरांनी सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिलेलं. सर माझे रोज प्रॅक्टिस घ्यायचे त्यामुळे सुद्धा झालंय आणि ते माझ्या हर एका मॅचला असायचे ते काहीच विचार नव्हते करत की त्यांचे पुढचे शेड्यूल्स काय ते सगळं बाजूला ठेवून फक्त माझ्या मॅचवर लक्ष द्यायचे. आणि आता मला खूप मोठं व्हायचंय आणि मम्मी पप्पांचं अजून नाव रोशन करायचंय. जेणेकरून आर्याने पण सांगितलेलं आहे. आणि आता तुझ्याकडून की आज तू ज्या खेळामध्ये संपादन केलेलं आहे किक बॉक्सिंग मध्ये जेणेकरून आज तू अभ्यासी आज तू नववीच्या वर्गात शिकत आहे जेणेकरून की पुढे शिक्षणाबद्दल काय सांगशील. शिक्षण घेता घेता ही स्पर्धा चालू ठेवणार आहे? हो, मी शिक्षणासोबत खेळ सुद्धा करणार आहे आणि माझ्या आई पप्पांचं नाव रोशन करणार आणि मी सुद्धा खूप मोठी होणार आहे. आर्या सचिन माने हिनेही आज सांगितले यशाबद्दल जेणेकरून की आज जे नवी मुंबईमध्ये जे नाव आज रोशन केलेलं आहे आज आई वडिलांसोबत जेणेकरून एक लहान मुलांना संदेश दिलेला आहे त्याबद्दल आता एक आपण तिचे आजोबा आहेत त्या आजोबांकडून एक थोडक्यात ऐकून घेऊ आपल्या नातवाचे यश. जेणेकरून बघा कोणत्याही आजोबाला आज नातवाची ओढ असते माझा नातूही पुढे गेला पाहिजे माझा जसा मुलगा पुढे जातो तसा त्याचा मुलगाही पुढे गेला पाहिजे. तर आज त्या आजोबांकडून आपण जाणून घेणार आहोत.
आजोबा नमस्कार. नमस्कार. चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल आपल्या नातीच्या यशाबद्दल आपण? तिची मेहनत तुमच्या बरोबर आहे, मेहनत जबरदस्त आहे. हा. तिची शिक्षकांची, तिच्या आई वडिलांची, आणि या मेहनतीचं त्याने चीज केलं तर मला आठवण आहे. जेणेकरून आपण पाहिलं की आजोबांनी सांगितलं, आणि पुढील वाटचालीसाठी तिला काय शुभेच्छा द्याल आज नातीला? तिनं शिकावं पण आणि खेळ पण खेळावेत. तिला जिथे जिथे मिळू तिथे मी उभा आहे. अशीच जी आई वडिलांची जी इच्छा असते, आजोबांची इच्छा असते, जेणेकरून आपण आज जाणून घेतलं त्यांच्याकडून की आज मुलीच्या यशाबद्दल आई वडिलांचं जे प्रेम होतं की आज काही आम्ही कसरत करू, काही एक सामान्य घराण्यातून आम्ही आलेलो आहोत कसरत करून, पण आज मुलीला राष्ट्रीय लेवलला आज आम्ही नाव उंचावर करू असं सांगितलं. धन्यवाद.